आपण आता जात आहोत पीकॉक गार्डन पाहायला। फ्युचर म्युझियमच्या बॅक साइडला असलेलं हे पीकॉक गार्डन छोटे असलं तरी इथे खूप सारे मोर आहेत। मोरांनी फुलवलेला पिसारा पाहून आपल्याला लहानपणीचं नाच रे मोरा हे गाणं आठवतं। पुस्तकात पाहिलेला मोर प्रत्यक्षदर्शी पाहून खूप आनंद होतो। इथे मोरांना जवळून पाहण्याचा, त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याचा एक अविस्मरणीय क्षण बनून जातो। हे पीकॉक गार्डन दुबईमधील फ्युचर म्युझियमच्या बॅक साइडला आहे। मोराने फुलवलेला पिसारा पाहून फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही। हे आहे दुबईमधील फ्युचर म्युझियम। हे म्युझियम एक अनोखी संग्रहालय आहे जे भविष्यकालीन तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवकल्पना दर्शवते। हे संग्रहालय दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी विकसित केले आहे आणि 2022 मध्ये सार्वजनिक दर्शनासाठी खुले केले आहे। लांबून जरी ही इमारत छोटी दिसत असली तरी ही 7 मजली आहे। या संग्रहालयाचे उद्दिष्ट भूतकाळापेक्षा भविष्याकडे पाहणे हे आहे। असे म्हटले जाते की संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या सर्व गोष्टी 2071 मध्ये अस्तित्वात असतील असा अंदाज आहे। हे फ्युचर म्युझियम पर्यटकांना 2071च्या काल्पनिक प्रवासावर घेऊन जाते। संग्रहालयात एकूण 7 मजले आहेत, ज्यातील 5 मजले वेगवेगळ्या थीमवर आधारित आहेत, प्रदर्शनांसाठी समर्पित आहेत। फ्युचर म्युझियमवर कोरलेले अरबी सुलेखन कोट हे अमिराती कलाकार मतर बिन लाहेज यांनी लिहिले आहे। इमारतीच्या वरच्या बाजूला टॉरसच्या आकाराचे कवच आहे आणि त्यात स्टेनलेस स्टीलने झाकलेले 1024 अग्निरोधक संमिश्र पॅनल आहेत। दुबई फ्रेम हे संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहरात स्थित असलेले एक प्रसिद्ध वास्तुकलात्मक प्रतीक आहे। द गार्डियन वृत्तपत्राने याला जगातील सर्वात मोठी पिक्चर फ्रेम असे म्हटले आहे। ही फ्रेम दुबईच्या भूतकाळाला वर्तमान आणि भविष्याशी जोडते असे डिझाइन केले आहे, जे दुबईच्या मासेमारी गावांमधून आधुनिक महानगरापर्यंतच्या प्रगतीचे प्रतीक आहे। या फ्रेमची रचना फर्नांडो डोनिस यांनी केली होती। ही फ्रेम जानेवारी 2018 मध्ये सार्वजनिकरित्या पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली। या फ्रेमच्या आतमध्ये जाऊन वरपर्यंत पाहण्यासाठी प्रति तास फक्त 200 पर्यटकांना संधी असते। या फ्रेमच्या आतून वरपर्यंत जाऊन आपण दुबईचे संपूर्ण दृश्य पाहू शकतो। ही इमारत प्रामुख्याने वेधशाळेचे काम करते, जी उत्तरेकडील जुन्या दुबईचे आणि दक्षिणेकडील नवीन भागांचे दर्शन घडविते। या दुबई फ्रेमची उंची 150.24 मीटर आणि रुंदी 95.53 मीटर आहे। जगातील सर्वात मोठ्या चौकटीचा विक्रम या दुबई फ्रेमकडे आहे। फ्रेमच्या वरच्या बाजूला एक निरीक्षण डेक पसरलेला आहे, ज्यामध्ये काचेच्या तळाचे मजले इमारतीच्या खालच्या स्पॅनवर जवळजवळ 150 मीटर खाली दिसतात। स्काय डेकवर फ्रेमची लिफ्ट पर्यटकांना 75 सेकंदात 48 मजले पार करते। हा प्रकल्प संपूर्ण काचेचा पारदर्शक रचना आहे, जो शहराच्या आकर्षणांना उजाळा देण्यासाठी बनवलेल्या एका मोठ्या खिडकीच्या चौकटीसारखा दिसतो। हे आहे दुबईमधील ज्यूस वर्ल्ड। नॅचरल फ्रूट ज्यूस पिण्यासाठी दुबईमध्ये ज्यूस वर्ल्ड हे फेमस आहे। आपण पाहतोय विविध फळे ही एसी रूम मध्ये विविध प्रकारच्या रचना करून ठेवण्यात आली आहेत।
फ्रूट ज्यूस सेंटरमध्ये फळांची इतकी सुंदर सजावट केलेली मी पहिल्यांदाच पाहिली आहे. मित्रांनो, फळांची केलेली ही सजावट तुम्हाला कशी वाटली हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमचा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर आपल्या रूपरेषा या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.